नमस्कार. मी मानेंचा विजय पुन्हा एकदा गडभ्रमण या सिरीजचा पुढचा भाग घेऊन आलोय. यावेळी पुरंदर गडावर जायचं होतं, पण विषय असा झाला की मी खेळता खेळता गुडघ्यावर पडलो आणि त्यामुळं गड चढणं जरा अवघड वाटत होतं. म्हणून आम्ही गडाऐवजी आलोत रायरेश्वराला. जय शिवराय मित्रांनो. माईक वगैरे आणायला पाहिजे होता. जाईल आवाज जाईल. हा नवीन मोबाईल आहे ह्यांचा 4K 60 FPS. आज आम्ही रायरेश्वरावर आलोय. अचानक भयानक म्हणलं जाऊन यावं. सकाळ सकाळच निघालो आम्ही आणि पावसाळ्यात यायला पाहिजे होतं असं वाटतंय. आणि पावसाळ्यात राजगडावर गेलो तर तेव्हा असं वाटलं की थंडीत जायला पाहिजे. चला बरं. ही बघा आपल्या भावाची नवीन गाडी. म्हणजे नवीन तर होती, पण मागच्या वर्षी डिसेंबरमध्ये जेव्हा आम्ही गेलो होतो. आता हा व्हिडिओ येतोय तब्बल 8 महिन्यानंतर. तर रायरेश्वर बघायला गेलं तर पुण्यापासून 100 किलोमीटरवर वाईजवळ. आधी तर 100 किलोमीटर लय वाटायचे, पण जेव्हापासून आम्ही दक्षिण भारतात 4000 किलोमीटर फिरून आलो आहे तेव्हापासून 100 किलोमीटर म्हणजे हे काय, इथंच तर जायचं आहे. दक्षिण भारताचा व्हिडिओ पण येईल लवकरच 5-6 महिन्यांनी. आपण कुठे आहोत? आपण ना आपण बघ इकडून आलो. इथून आलो. इथून कुठून? रायरी गाव मांढरदेवी काय म्हणजे इथून चालत चाललोय आपण इकडं. इकडून पुरंदर मंदिराकडे चालतोय. माग पुरंदर कुठे. हे काय पांडवगड बी दिसतोय. अरे हे काय आपलं हे बघ. म्हणजे आपण मागून आलो तेवढं. राजगडाच्या पुढे समोर बघ पांडवगड तोच असणार आहे. असेल. आपण कुठून आलो? कोरलेमधून आलो ना? नाही, हा तिथून आलो. ही काय टिटेघर केंजळगड आहे बघा. इथून आलो. इथून इथं चढलो. हा इथं चढलो. पटर महाग आहे म्हणजे. इकडं पण खूप आहे. इकडं पण खूप आहे. रायगड बघू. रायगड जाता तर राजगड तोरणा दिसेल. चला. कुठून रस्ता आहे बाई? अरे झाड बघ. आईच्या गावात ते मुंजा बघितलंय का? काय असेल का 300-200 वर्ष अगोदरच तरी सहज असेल बाई. सहज. कुठं चाललंय? इथंच आहे. इथंच आहे. नाही याचा हे खालचं मोठं आहे लय. हो गेला होता की. राजगड फक्त राजधानी ठेवली होती. छोटस रायरेश्वराचं पठार आहे. आपलं तलाव आहे. तलाव सावलीत तर एकदम बाप क्वालिटी देत आहे. सप्टेंबर-ऑक्टोबरच्या वेळेस हा पठार पूर्णपणे फुलांनी बहरलेला असतो. काय असेल माहिती काहीच नाही. एक मंदिर.
कोकाटे कोकाटे हां आपण 16व्या वर्षी काय करत होतो? 16व्या वर्षी 9वीचा अभ्यास. 16व्या वर्षी 10वीत होतो. नाही हां नाही हो हो बरोबर बरोबर बघा 16व्या वर्षी 10वीत होतो. 22 वय चालू आहे. 4-5 महिन्यात 23 वय होईल. आणि 16व्या वर्षी कितीत होतो हे सुद्धा माहित नाही आम्हाला. कन्फ्यूज होतोय आम्ही. त्याच वयाचं असताना आणि महाराजांनी शपथ घेतली हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याची. आपण त्यांच्या 0.01% बी नाही रे. 0.01 अजून 2 शून्य लाव पुढे. बरोबर आहे. खिंडीत आल्यासारखं वाटतंय पण खिंड नाहीये, ही छोटा रस्ता आहे. चला कर की कर. अरे कर. वर पठारावर एक छोटं गावच वसलं आहे. तिथंच मुलांसाठी छोटी शाळा पण आहे. रायरेश्वर त्याच्या 7 रंगाच्या मातीसाठी पण ओळखला जातो. ते बंद असल्यामुळे तिकडे जाऊ तर नाही शकलो, पण त्याचा फोटो दाखवतो. नमस्कार. शेती जी आता तुम्ही बघितली ती पठारावर करतायत ती शेती. आणि आत्ता आम्ही बोललो त्यांच्याशी. ते म्हणले थंडीत तरी आम्ही आता गहू लावला आहे त्यांनी, तर थंडीत जे दव पडतं त्याच्यावर शेती करतायत. एकदा या खरंच रायरेश्वराला भेट द्या. ही तीच जागा आहे जिथं महाराजांनी 16व्या वर्षी स्वराज्य स्थापन करण्याची शपथ घेतली होती. आणि रायरेश्वराच्या मंदिरात येऊन बसा, आशीर्वाद घ्या, पाया पडा. त्या मंदिरात आल्यावर थोडा वेळ जरा बसा. उतार या आता. मंदिरात येऊन बसल्यावर जे तुम्हाला शांत वाटेल ते कुठंच अजून दुसरीकडे वाटणार नाही. खूप मस्त आहे मंदिर. बांधकाम जुनं आहे. मंदिराचं बांधकाम बरंच म्हणजे त्या काळाचं बांधकाम अजून सुद्धा टिकून आहे. फक्त बाहेरून जरा भिंती बांधल्या आहेत. पण आज जे गेल्यावर आता ती भावना मी तुम्हाला शब्दात नाही सांगू शकणार, पण भारी वाटतं. आणि दुसरं म्हणजे पुण्यापासून तर 100 किलोमीटर आहे. आणि रात्री स्टेला पण येऊ शकता. आम्ही सकाळी आलो, आम्हाला माहीत नव्हतं स्टेबद्दल. काय नाही, एवढं सांगायचं होतं. अजून काय सुचलं तर बोलतो परत. चल, फोन कर.